नमस्कार सर्वांना, महाराष्ट्रातील सर्व आर्मी भरती करणाऱ्या मित्रांचं आपल्या टॉपर्स करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, मला 2-3 दिवसापासून बऱ्याच कमेंट येत होत्या की सर टीएची भरती नेमकी करायची कशी, टीएची प्रोसेस काय असते, टीए भरती होती कशी, टीए साठी सर पेमेंट किती आहे, पगार किती आहे, टीए भरती चांगली आहे का नाही चांगली आहे, तर सर टीए साठी नेमकं काय करावं लागतं, त्या सर्व प्रश्नांचे आज उत्तर तुमच्यासाठी घेऊन आलेले मित्रांनो. तर लक्ष द्या, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय नक्की कोणी जाऊ नका. आपला महाराष्ट्रातील मराठी चॅनल आहे, मराठी चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून पुढे जा असे तुम्हाला सर्वांना एक हात जोडून विनंती. तर मित्रांनो, टीए भरती म्हणजे प्रादेशिक सेना. प्रादेशिक सेना म्हणजे टेरिटोरियल आर्मी होती ती. याच्या आधी ज्यावेळेस टीएची भरती व्हायची त्या टायमाला जे टीएचे जे जवान राहायचे त्यांना 6 महिने सुट्टी आणि 6 महिने ड्युटी राहायची. आणि त्या टायमाला त्या जवानांना 6 महिने पेमेंट दिलं जायचं. ज्या टायमाला ते घरी जायचे किंवा ज्यावेळेस त्यांची सुट्टी राहायची त्या टायमाला त्यांना पगार दिला जात नव्हता. पण सध्या सरकारने त्याच्यात खूप छान बदल केले. त्यांनी सध्याच्या कंडिशनला टीए भरतीसाठी कुठल्याही पद्धतीची सुट्टी जाहीर केलेली नाही किंवा सुट्टी देत नाही. तर टीए ही भरती सध्याच्या कंडिशनला परमनंट भरती आहे मित्रांनो. टीए साठी जर पगाराचा विचार करता तर तुम्ही टीए भरतीत जॉईन झाले, माझेही विद्यार्थी याच्या आधी भरपूर जॉईन आहेत, तर लक्षात घ्या टीए भरतीत जॉईन झाल्याच्या नंतर तुम्हाला 48,000 रुपये पेमेंट भेटले जाते, जे आताच्या आमदानीपेक्षा खूप चांगले आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्यामुळं टीए भरतीसाठी सर्वांनी मनपूर्वक मनापासून अगदी जिद्दीने प्रयत्न करा. दुसरी गोष्ट म्हणजे मी भरपूर ठिकाणी हिरतो, हिरल्याच्या नंतर फिरल्याच्या नंतर एक बऱ्याच मुलांचा एक कॉमन प्रश्न आहे, सर मी मागच्या भरतीत गेलो पण दूर येऊन मागे आलो, सर फार जवळ राहिलो होतो, सर एक पोरं माझ्या पुढचं घेतलं मला घेतलं. हे जर कारण तुम्हाला उद्याच्या भरतीत जर सांगायचे नसतील तर आज चांगली जोरदार प्रयत्न करा. दुसरी एक गोष्ट मित्रांनो, आमचे जे शिक्षक होते ते शिक्षक एकदा एक गोष्ट आम्हाला कायम सांगायची, हरने वाला हमेशा बहाने बताता है, जितने वाला 7 समुंदर पार करके दिखाते. ध्यानात घ्या, जो हारतो तो नेहमी काही ना काही कारण सांगत असतो. दूर येऊन आलो सर, 1 मार्काने राहिलो, 2 मार्काने राहिलो. 1 मार्काने राहिला काय 50 मार्काने राहिला काय मित्र, राहिला तर राहिलाच. त्यामुळं आजच एक गोष्ट सांगतो, जर उद्या जर तुला राहायचं नसेल तर आज जीव तोडून प्रयत्न कर. अजून 1-2 महिने टाइम आहे. टीएची भरती 100% नोव्हेंबर मध्ये होती. बेळगावला आहे, नाशिकला आहे, कोल्हापूरला आहे, पुन्हा आणखीन कोइंबतूरला आहे, अशा 4-5 ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना जाते. तर मित्रांनो, टीएची प्रोसेस कशी असते बघा. टीए साठी कुठलाही आधी फॉर्म वगैरे भरून घेतला जात नाही. तर टीए भरती ही डायरेक्ट ओपन रॅली असते. ओपन रॅलीचा अर्थ काय होतो, तुम्ही डायरेक्ट टीए भरतीला जाऊ शकता. तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला डोमासाईल दाखवलं की तुम्हाला आतमध्ये प्रवेश दिला जातो. तिथे एक छोटासा फॉर्म असतो, तो फॉर्म भरावा लागतो. तो फॉर्म भरून ज्यावेळेस तो आत जातो त्या टायमाला तुला 1600 मीटर रनिंग साठी पळावं लागतं. 1600 मीटर पळण्यासाठी मित्रा त्यांनी टीएनी टायमिंग दिलाय तुम्हाला 6 मिनिट आणि 30 सेकंद फर्स्ट भरतीसाठी. पण हा टाइम कुठेही घेतला जात नाही. लक्षात घ्या, टीए साठी जो पोरग 5 मिनिट 10 सेकंदाच्या आत येतं त्या मुलासाठी 100% टीए भरती चांगली आहे. ध्यानात घ्या, टीए भरतीसाठी टायमिंग असतो तुम्हाला 5 मिनिटं आणि 10 सेकंद फर्स्ट वरची, 5 मिनिटं आणि 30 सेकंदाच्या आसपास सेकंड वरची घेतली जाते. त्यापेक्षा पहिले 10 मुलं घेतले जातात. पहिल्या 10 ते 7 मुलात राहण्याचा प्रयत्न करा, 100% तुमचं ग्राउंड निघेल. ग्राउंड झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तुमचं मेडिकल असतं. मेडिकलची पर्ची वगैरे दिली जाते. दुसऱ्या दिवशी काय होतं, मेडिकल होतं. मेडिकल मध्ये जर एखाद्याला पॉइंट असेल तर पॉइंट तुला कव्हर करण्यासाठी चान्स असतो किंवा रिमेडिकल होतं तुझं. रिमेडिकल जर तू पुण्यात तिथं झाला तर शक्यतो पुण्यात जे आपलं कमांड हॉस्पिटल आहे त्या कमांड हॉस्पिटलला तुझं रिमेडिकल होतं. रिमेडिकल झाल्याच्या नंतर तुझा मोजून 50 ते 60 दिवसांनंतर पेपर असतो. किती दिवसांनी? 50 ते 60 दिवसांनी. लक्षात घ्या, हे 50 ते 60 दिवस मधले असतात, हे अतिशय इम्पॉर्टंट असतात. हे इम्पॉर्टंट म्हणजे हे 50 ते 60 दिवसाचा पूर्ण एका दिवसातील एका तासाचा जर तुला हिशोब लावता आला तर तू 100% पास होतो पेपर. टीएचा पेपर हा जास्त हार्ड नसतो की एकदम कमी लेवलचा पेपर असतो. पण
एक ध्यानात घ्या, जे जास्त अवघड असते ते चुकण्याची कमी शक्यता असते, जे सोपं असतं ते चुकण्याची दाट शक्यता असते मित्रांनो. त्यामुळं सर्वांनी एक काम करायचं, आतापासून जे बेसिक आहे, उदाहरणार्थ महाराष्ट्रातली पहिली महिला म्हणजे महाराष्ट्रातली पहिली प्रथम महिला, प्रथम पुरुष, पुन्हा सबसे ऊंचा सबसे छोटा, हे जे काही बेसिक टॉपिक एज्युकेट आहे ते कव्हर करा. मॅथ मध्ये पहाडे, परत वर्ग, घनमूळ, परत बेसिक लसावी मसावी कसा काढला जातो, गुणाकार कसा केला जातो, वजाबाकी कशी केली जाते, बेरीज कशी केली जाते, हे ज्या बेसिक कन्सेप्ट, ह्या बेसिक कन्सेप्ट तुम्ही आत्ता क्लिअर करून घ्या. जर तुम्ही आत्ता क्लिअर केला तर तुम्हाला नंतर जास्त त्रास होणार नाही, आणि नंतर तुमच्यासाठी मी आहेच, त्याच्यामुळे जास्त नंतरचं टेन्शन घेऊ नका. पण ह्या बेसिक कन्सेप्ट ह्या क्लिअर करा. 7 दिवसानंतर तुमचा पेपर होतो मित्रांनो. पेपरचं मिनिट लागतं 15 दिवसांनी. किती दिवसांनी? 15 दिवसांनी मिनिट लागतात. 15 दिवसांनी मिनिट लागल्याच्या नंतर तुला जॉईनिंग लेटर येतं. ते जॉईनिंग लेटर मध्ये सगळी डॉक्युमेंटची लिस्ट असते. ते डॉक्युमेंट सगळं तू काढणं गरजेचं आहे. ते डॉक्युमेंट कुठले आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि युट्यूब चॅनल, पुन्हा आपलं व्हॉट्सअप चॅनल, ह्या सर्व ठिकाणी बऱ्याच ग्रुपवर सर्व डॉक्युमेंटची लिस्ट पाठवली आहे. आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन लिस्ट मध्ये सुद्धा आपल्या व्हॉट्सअपचं चॅनलचं आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली, ती सुद्धा तुम्ही एकदा जाऊन पहा, तिथं व्हिजिट करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि इथून पुढे नक्कीच माझ्यासोबत तुम्ही सर्वजण जोडले जाता आणि याची अपेक्षा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.